नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये सर्व शेतकरी बांधवांसाठी "एरे माझ्या मागल्या" असं असल्याचं मत शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केलेले आहे. ना कर्जमाफी ना कुठला दिलासा. अर्थसंकल्पावर शेतकरी प्रतिनिधी नेमकं काय म्हणाले जाणून घेऊया व्हिडिओमध्ये. तर मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर. एकीकडे शेतकरी कर्जात बुडालेला आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारा असा एकही निर्णय घेतला नाही. केंद्र सरकारचे हे धोरण शेतकऱ्यांना आणि शेतीला मारक असल्याचा सूर शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींकडून पाहायला मिळाला. केंद्राचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावर हा अर्थसंकल्प "एरे माझ्या मागल्या" असल्याचे मत शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले. तर शेतकरी मित्रांनो, आता अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांचे उत्पादन वाढते आहे आणि उत्पादन खर्च हा कमी होतो आहे असे सांगितले, जे पूर्णपणे विसंगत आहे. आजच्या अर्थसंकल्पात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीच दिलासा मिळाला नाही. कांदा निर्यातीवरील बंदीसह इतर निर्बंधांमुळे कांदा दर घसरून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या वार्षिक नुकसानीची भरपाई म्हणून दरातील फरक देण्यासाठी स्वतंत्र कांदा निधी मंजूर करण्याची आवश्यकता होती. सरकारकडून शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव हे ठरवून पाडले जातात, परंतु दर घसरणीमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची सरकारकडून भरपाई किंवा दरातील फरक हा मिळत नाही. आणि आजचा अर्थसंकल्प हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी निराशाजनक म्हणावा लागेल. तर शेतकरी मित्रांनो, आता केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पाचा महाराष्ट्रातील सहकार विभाग हा जिवंत करण्यासाठी सुद्धा यामध्ये काहीच तरतूद केली नाही. महाराष्ट्रातील जिल्हा मध्यवर्ती बँका 36 बँकांपैकी 27 बँका या डबघाईस आल्या. त्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहेत. शेतकरी कर्जमाफी संदर्भात एकही निर्णय न घेतल्याने शेतकरी कर्जावर व्याजाच्या देखील कुठलाही निर्णय न घेतल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला केंद्र सरकारने पाणी पुसले आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकारमार्फत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, यासाठी राज्य शासनाबरोबर केंद्र शासनाकडे सुद्धा अनेक वेळा पाठपुरावा केलेला आहे. मात्र कुठल्याही प्रकारची अद्यापही दखल घेतलेली नाही. तर केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात देशातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे काहीच दिसत नाही. तेच जुने शेतकरी लुटीचे गुलामीचे धोरण पुढे सुरू ठेवलं आहे. भारतीय शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठ आणि तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळाले तरच केंद्र सरकारचं जे उद्दिष्ट आहे ते साध्य करता येईल. अन्यथा "एरे माझ्या मागल्या"